नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या चालू घडामोडीतला पहिला प्रश्न बघा. कोणत्या राज्याने सौर कृषीपंपामध्ये गाठला देशात सर्वाधिक टप्पा? म्हणजे पहिल्या क्रमांकावर कोणता राज्य आहे ते विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. तर बघा, पहिला प्रश्न ऑप्शन आहे मध्य प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे पंजाब, तिसरा ऑप्शन आहे हरियाणा, चौथा ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर कृषीपंपामध्ये पहिल्या नंबरवर आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 10 लाख कृषीपंप लावण्यात आलेले आहे आणि टोटल भारतामध्ये 15 लाख आहे, त्यापैकी 10 लाख महाराष्ट्रामध्येच लागलेले आहे. म्हणून भारताचा पहिला क्रमांक यामध्ये लागलेला आहे. आणि भारताच्या यामध्ये महाराष्ट्राचा वाटा टोटल 64% आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? पहिला ऑप्शन आहे DK शिवकुमार, दुसरं ऑप्शन आहे ओमर अब्दुल्ला, तिसरं ऑप्शन आहे हेमंत विश्व शर्मा आणि चौथा ऑप्शन आहे शिवेंदू अधिकारी. तर सर्वात श्रीमंत जे मुख्यमंत्री आहेत ते आहे कर्नाटकचे DK शिवकुमार. सर्वात गरीब जर म्हटले मुख्यमंत्रीमधून तर ओमर अब्दुल्ला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण. आणि ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहे. त्यानंतर हेमंत बिस्व शर्मा हे मुख्यमंत्री आहे आसामचे. त्यानंतर बघा, कारण की हे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे आसामचे. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचे सुद्धा नवीन मुख्यमंत्री आहे BJPचे शिवेंदू अधिकारी. त्यानंतर तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री आहे जोसेफ विजय आहे TVKचे. त्यानंतर पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहे N रंगासामी NDAचे. आणि तेलुगू देसम सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष आहे. तर सर्वात श्रीमंत पक्ष जर म्हटलं तर तेलुगू देसम पार्टी आहे. तर बघा, देशातील प्रादेशिक पक्षांचे एकत्रित उत्पन्न 1192.94 कोटी रुपये आहे. प्रादेशिक पक्षांचे उत्पन्न 51.57% कमी झाले. मागच्या वर्षी 2436.17 एवढे होते. तेलुगू देसम पार्टीचे जे राशी आहे बघू शकता 224.31 कोटी एवढी आहे, जी भारतातील सर्वात श्रीमंत पार्टी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. नॉर्वे चेस 2026 जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? पहिला ऑप्शन आहे R प्रज्ञानंद, दुसरं ऑप्शन आहे अर्णोक घोष, तिसरं ऑप्शन आहे मयंक चक्रवर्ती, चौथं ऑप्शन आहे इथ वाज. तर याचं योग्य उत्तर आहे R प्रज्ञानंद, ऑप्शन नंबर 1. कारण की नॉर्वे चेस जिंकणारा तो पहिला भारतीय आहे आतापर्यंतचा. आणि नॉर्वे उपविजेता आहे या मॅचमध्ये, तो आहे वेस्ली सो. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही ग्रँड मास्टर बघूया आपण जे ऑप्शनमध्ये आहे. तर बघा, अरोंग घोष हा 95वा ग्रँड मास्टर आहे, कोलकाता, एप्रिल 2026मध्ये झाला. मयंक चक्रवर्ती हा 94वा ग्रँड मास्टर आहे, आसाम, 2026 ईशान्य भारतातील पहिले आहे ते. इथन वाज हा 93वा ग्रँड मास्टर आहे, गोवाचा. त्यानंतर आर्य वार्षणीय 92वा आहे ग्रँड मास्टर, दिल्ली, जानेवारी 2026. भरत सुब्रमण्यम 73वा आहे, ग्रँड मास्टर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. ब्रिक्स समिट 2026 कोणत्या देशामध्ये होणार आहे? पहिला ऑप्शन आहे ब्राझील, दुसरा ऑप्शन आहे रशिया, तिसरा ऑप्शन आहे भारत, चौथा ऑप्शन आहे चीन. तर याचं योग्य उत्तर आहे भारत, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, ब्रिक्सचे सदस्य देश बघू शकता ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. ब्रिक्सची जी समिट होणार आहे भारतामध्ये ती चौथ्यांदा होणार आहे. आणि पहिलं जे शिखर संमेलन झालेलं होतं ब्रिक्सचं ते 2009मध्ये झालेलं होतं रशिया येथे, एकातेरिनबर्ग येथे झालेलं होतं. ठीक आहे. आणि ब्रिक्सची जी बँक आहे त्या बँकचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. त्याची स्थापना 2014 झाली होती. NDB असं म्हटलं जाते, विचारतात हा प्रश्न. आणि त्याची मुख्यालय हे शांघाई चीनमध्ये आहे. ठीक आहे.
भारताला जे टोटल 4 वेळा अध्यक्षपद मिळालं आहे ते कोणत्या कोणत्या वर्ष आहे ते पाहून घ्या. ते 2012, 2016, 2021 आणि 2026 हे लक्षात ठेवा, हे विचारला जाऊ शकते. आणि 2024मध्ये जे ब्रिक्स समिट झालेलं होतं ते कझान रशियाला झालं होतं, 2025ला ब्राझीलला आणि 2026ला भारत येथे होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, इंडिया AI डाटा स्थापन करणारी देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी अलीकडे कोणती बनली आहे? पहिलं ऑप्शन आहे मुंबई युनिव्हर्सिटी, दुसरं ऑप्शन आहे दिल्ली युनिव्हर्सिटी, तिसरं ऑप्शन आहे चंदीगड युनिव्हर्सिटी, चौथं ऑप्शन आहे चेन्नई युनिव्हर्सिटी. तर याचं योग्य उत्तर आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. तर इंडिया AI डाटा स्थापन करणाऱ्या देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी बनली आहे चंदीगड युनिव्हर्सिटी. तर या युनिव्हर्सिटीच्या स्थापना बघूया आपण, कारण की त्याच्यावर प्रश्न विचारते. तर बघा, मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना झाली 18 जुलै 1857ला. चंदीगड युनिव्हर्सिटीची स्थापना झाली आहे 10 जुलै 2012ला. दिल्ली विश्वविद्यालयाची स्थापना झाली 1 मे 1922ला. चेन्नई युनिव्हर्सिटी, ज्याला मद्रास युनिव्हर्सिटी पहिले म्हणत होते, 5 सप्टेंबर 1857ला झालेली आहे स्थापना. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026चे उद्घाटन कुठे झाले आहे? पहिलं ऑप्शन आहे मुंबई, दुसरं ऑप्शन आहे अहमदाबाद, तिसरं ऑप्शन आहे दिल्ली आणि चौथं ऑप्शन आहे बँगलोर. तर विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026चं उद्घाटन झालं आहे अहमदाबाद येथे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7, इंडिया इलेक्ट्रिसिटी समिट 2026 कुठे आयोजित केली जाईल? पहिलं ऑप्शन आहे नवी दिल्ली, दुसरं ऑप्शन आहे मुंबई, तिसरं ऑप्शन आहे भोपाळ, चौथं ऑप्शन आहे नागपूर. तर इंडिया इलेक्ट्रिसिटी समिट 2026 हे नवी दिल्ली इथे आयोजित केली जाईल. पुढचा प्रश्न पहा, T20 इंडिया टीमचे कर्णधार कोण बनले आहे? पहिला ऑप्शन आहे वैभव सूर्यवंशी, दुसरं ऑप्शन आहे हार्दिक पांड्या, तिसरं ऑप्शन आहे श्रेयस अय्यर, चौथा ऑप्शन आहे ऋषभ पंत. तर याचं करेक्ट उत्तर आहे श्रेयस अय्यर, ऑप्शन क्रमांक 3. T20 इंडिया टीमचे कर्णधार हे बनलेलं ऑप्शन क्रमांक 3 श्रेयस अय्यर याचं योग्य उत्तर राहणार आहे.